लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले। सर्वात मोठी आनंदाची अपडेट बघा, चेक करा पटापट सर्वांनी मोबाईलचे SMS चेक करा, कारण सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये सोडण्यात आलेले आहेत। हे बघा, 3700 कोटी रुपये एवढे जे पैसे आहेत ना, जून हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या खात्यात एवढे पैसे मंजूर करण्यात आले। आणि जूनचे जे काही पैसे आहेत 1 जुलैपासून हे पैसे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात येणे सुरू झालेले आहे। बघा, भरपूर बहिणींना पैसे आले 1500 रुपये। ज्यांना आले त्यांनी यस टाईप केलेला आहे कमेंट बॉक्समध्ये, आणि भरपूर बहिणींना पैसे आलेले आहेत। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नो टाईप करा, आणि ज्यांना अजूनपर्यंत 1500 रुपये जमा झालेले नाहीत त्यांना आज पैसे मिळतील। ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना आज पैसे मिळतील, परंतु ते किती वाजता आहे बघा, किती वाजता तुमच्या खात्यात पैसे येतील त्याबद्दल अपडेट समजून घ्या। तर सर्व सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। सर्व माहिती तुम्हाला एकदम सिंपल आणि सोप्या भाषेत मी समजून सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा। चला, सर्व सांगतो मी तुम्हाला आता, सर्व अपडेट सर्व माहिती सांगतो मी तुम्हाला। तर हे बघा, जून हप्त्याचे जे काही पैसे आहेत, जून हप्त्याचे पैसे जून महिन्यात यायला पाहिजे होते 20 जून। हे बघा, 20 जून ते 25 जून या तारखेदरम्यान सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळायला पाहिजे होते, परंतु या तारखेला काही पैसे आले नाही। तांत्रिक अडचण आली, त्यामुळे हे पैसे त्या तारखेला आले नाही। त्यानंतर लगेच मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतला आणि 3700 कोटी रुपये जे आहेत, 3700 कोटी रुपये हे पैसे डीबीटीवरती पाठवले। डीबीटीवरती 30 जून रोजी हे पैसे डीबीटीवरती पाठवण्यात आले, आणि 1 जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे ट्रान्सफर करण्यात आले। त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा झाले। सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत, त्यामुळे सर्व बहिणी खुश झाल्या। सर्व जिल्ह्यात, सर्व बहिणींच्या खात्यात, सर्व तालुक्यात, सर्व गावात ज्या बहिणी पात्र आहेत अशा सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकण्यात आलेले आहेत। तुम्हाला पण पैसे आलेले आहेत। सर्वांनी SMS चेक करा, महत्त्वाचं SMS चेक करा, कारण जेव्हा पण लाडकी बहीण योजनेचा हप्ता येतो तेव्हा तुम्हाला SMS येतो बहिणींनो, त्यामुळे पटकन तुम्ही मोबाईलचे पहिले SMS चेक करा। आणि हो, जरी तुम्हाला पैसे अजूनपर्यंत आलेच नसतील तर व्हिडिओ पूर्ण बघा, सर्व काही सांगतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या बहिणींना जून हप्त्याचे 1500 रुपये मिळाले त्यांना लगेच जुलैचे पण 1500 रुपये मिळत आहे का, त्याबद्दल पण आपण अपडेट समजून घेऊया। म्हणजे टोटल 3000 रुपये मिळत आहे का काही बहिणींना, त्याबद्दल पण आपण माहिती समजून घेऊया। सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। फक्त महत्त्वाची माहिती अशी आहे की बहिणींनो बघा, सर्व बहिणी वाट बघत होते आणि सर्व बहिणींना पैसे आलेले आहेत। हे बघा, काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता पण आला नव्हता। मे महिन्याचा हप्ता का आलेला नाही, आधार कार्ड बँकेशी लिंक नसणे, त्या कारणाने काही बहिणींना मे महिन्याचा हप्ता आला नव्हता। त्यामुळे काही बहिणींना मे प्लस जून असे टोटल 3000 रुपये काही बहिणींच्या खात्यात आलेले आहेत। काही बहिणींनी तसे कमेंट केलेले आहेत। ओके, तर ही सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्व सांगतो मी, सर्व माहिती एकदम सिंपल सोप्या भाषेत सांगतो। तुम्हाला पैसे आले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्याबद्दल अपडेट समजून घ्या। व्हिडिओ पूर्ण बघा। तर मिळालेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे 1500 रुपये सुरू झालेले आहेत पैसे। आणि बघा, भरपूर बहिणींना विश्वास बसत नाही, तरी पण काही जण म्हणत आहे की अजूनपर्यंत पैसे आले नाहीत, तुम्ही खोटं सांगत आहेत, असं सांगत आहेत, तसं सांगत आहेत। बहिणींनो, खोटं कोणी कशाला सांगेल, पैसे आलेत तर खरं सांगेल ना। हे बघा, पैसे सर्वांना येणे सुरू झालेले आहेत, परंतु पैसे आलेले आहेत हे खरं आहे। तुमच्या खात्यात आले की नाही ते महत्त्वाचं आहे। बघा, तुम्हाला जरी पैसे नाही आले असतील तर मग त्यामुळे पैसे आले नाही असं नाही। काही बहिणींना पैसे आले, हे बघा, तुम्हाला पैसे आले नसतील तर
तुमचं काही प्रॉब्लेम असेल किंवा आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक नसल्या कारणाने पण तुमच्या खात्यात पैसे आले नसतील, कारण काही बहिणींना पैसे तर सुटले. हे बघा, जरी तुम्हाला पैसे आले नसतील, पैसे जरी तुम्हाला नाही आले असतील आणि तुमचे कमेंट असतील की पैसे आले नाही, तुम्ही फेक माहिती देतात किंवा तुम्ही खोटं सांगतात असं काही जण कमेंटमध्ये म्हणत आहेत, परंतु तुम्ही म्हणा काही बहिणींना तर पैसे आले, काही बहिणी तर यस म्हणत आहे की पैसे आले म्हणून. त्यामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी 3,600 कोटी रुपये जे आहेत ते DBTवरती कशाला पाठवले? हे तुमच्या खात्यात पैसे टाकण्यासाठीच पाठवले ना. त्यामुळे पैसे तुमच्या खात्यात येणे सुरू झालेले आहेत. 1 जुलैपासून पैसे आलेले आहेत. त्यामुळे काही जणांना पैसे आले, काही जणांना थोडे उशिरा पैसे येणार आहेत. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही. हे बघा, आता तुम्ही पात्र असाल, आधार कार्ड तुमचं बँकेशी लिंक असेल, सर्व गोष्टी बरोबर असतील, तरी जरी तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर आज किती वाजता तुमच्या खात्यात पैसे येणार आहेत त्याची अपडेट समजून घ्या. ती अपडेट समोर आलेली आहे. तुमच्या खात्यात किती वाजता आज पैसे येतील त्याबद्दलची माहिती आहे. ती माहिती तुम्हाला मी आता सांगतो. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. चला, सर्व काही सांगतो मी तुम्हाला. माझी फक्त एकच विनंती आहे, लाडक्या बहिणींनो, तुम्ही पहिले या व्हिडिओला लाईक करा. पटकन पहिले या व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जरी तुम्ही नवीन असाल तर आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करा. आज तुम्हाला अतिशय दमदार माहिती मी लाडकी बहीण योजनेसंदर्भात देणार आहे. सर्वजण वाट बघत होते जून हप्त्याचे 1500 रुपये कधी येतील. सुरुवात झाली, पैसे सुरू झाले. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा देखील झाले. ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांनी आता इथून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला सर्व काही सांगतो मी. चला, आता आपण सर्व माहिती जाणून घेऊया. हे बघा, तर महाराष्ट्रातील महिलांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाचे अपडेट आले आहे. बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आलेले आहे लाडक्या बहिणींनो. इथून सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. आता शेवटपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ बघायचा आहे, तरच तुम्हाला समजेल, अन्यथा तुम्हाला काहीच समजणार नाही. आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. सर्वात मोठा व्हिडिओ आणि महत्त्वाचे अपडेट तुम्हाला लाडक्या बहिणींना या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी. बघा, खरं तर या योजनेवरून सातत्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप, वाद प्रतिवाद सुरू असतात. ओके, ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते तुम्हाला माहीतच आहे. महायुतीला सत्तेत आणण्यास कारणीभूत ठरलेल्या प्रमुख घटकांपैकी एक असणाऱ्या या योजनेवरून विरोधातील महाविकास आघाडी सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करत असते. तर वेळोवेळी याबाबत सरकारकडूनही अपडेट दिले जातात. बघा, प्रश्नचिन्ह पण उपस्थित केलं जातं महाविकास आघाडीकडून, तसेच असं देखील आहे सरकारकडून अपडेट पण येतात. आता मंत्री आदिती तटकरे मॅडम दर महिन्याला अपडेट जारी करतात लाडकी बहीण योजनेसंदर्भात, परंतु यावेळेस थोडा उशीर झाला. ठीक आहे, उशीर झाला, परंतु 3,600 कोटी रुपये जे आहेत ते DBTवरती पाठवण्यात आले. आणि लाडकी बहीण योजनेसाठी ज्या बहिणी पात्र आहेत, लाडकी बहीण योजनेचे जे बहिणी लाभार्थी आहेत, अशा बहिणींच्या खात्यात थेट आता पैसे टाकण्यात आले. आणि जे पैसे 1500 रुपये आता लाडक्या बहिणींच्या खात्यात येत आहेत ते जून हप्ता आहे, तो जून हप्त्याचे पैसे येत आहेत. आता जून हप्त्याचे पैसे सुरू झाले, मग जुलैचे पण सुरू झाले का त्याबद्दल पण अपडेट आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. पहा आता सर्वात मोठी अपडेट. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही बघा, महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. भरपूर बहिणींना म्हणजे सर्वच बहिणींना पैसे आलेले आहेत. सर्व 1500 रुपये सुरू झालेले आहेत. काही किंचित बहिणी आहेत, भरपूर बहिणींना अजून पैसे आलेले नाहीत. जवळपास 50% बहिणींना पैसे येणे सुरू झालेले आहे. 50% बहिणी बाकी आहेत. तर त्याबद्दल सांगतो, ज्यांना पैसे आले नाहीत त्यांना कोणत्या वेळी आज पैसे येतील. बघा, आज किती वाजता
किती वाजतात तुमच्या खात्यात पैसे येतील त्याविषयी माहिती समजून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघा, त्याबद्दल तुम्हाला माहिती मी सांगतो. आता हे बघा, आता अशी माहिती समोर आली आहे की 2289 महिला ज्या सरकारी कर्मचारी होत्या त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ देणं बंद केले गेले आहे. बघा, काही बहिणी सरकारी कर्मचारी आहेत तरी देखील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत होत्या. आता जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष बनवण्यात आलेले आहेत. निकष तुम्हाला सर्वांना माहीत आहे. ट्रॅक्टर वगळून तुमच्याजवळ जरी दुसरं 4 चाकी वाहन असेल, 4 व्हीलर गाडी असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे. सरकारी कर्मचारी असाल, सरकारी नोकरीत तुम्ही असाल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. 2 योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाही. तसेच आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तरी तुमचा लाभ बंद करण्यात येईल. आणि बघा, तेच झालं. 2289 महिला ज्या होत्या त्या सरकारी कर्मचारी होत्या आणि त्यांना आता अपात्र करण्यात आलं. त्यांचा जो काही लाभ आहे तो कायमचा बंद करण्यात आला. तर हा महत्त्वाचा निर्णय आहे. म्हणजे योजनेचा उद्देश काय आहे की खरोखर ज्या बहिणींना योजनेचा लाभ पाहिजे त्यांच्याच खात्यात हे पैसे जायला पाहिजे. ज्या बहिणी गरीब आहेत, सामान्य कुटुंबातील महिला आहेत, दारिद्र्य रेषेखालील महिला आहेत, अशा बहिणींनाच हे पैसे त्यांच्या खात्यापर्यंत जायला पाहिजे असा उद्देश लाडकी बहीण योजनेचा आहे. त्यामुळे छाननी प्रक्रिया सुरू आहे. छाननी प्रक्रियेमध्ये काय होत आहे, जरी तुम्ही काही चुकीची माहिती त्यामध्ये भरली असेल फॉर्ममध्ये किंवा चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा फॉर्म लगेच अपात्र केलं जात आहे. ठीक आहे, ही माहिती महत्त्वाची होती. चला आता पुढे जी महत्त्वाची अपडेट समोर आलेलं आहे, पैसे येणे सुरू झालेले आहे. जून हप्ता आणि सोबत जुलैचा हप्ता, त्याबद्दल माहिती बघा. आता तर बघा, जून हप्ता सुरू झाला आहे. सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणं सुरू झालेलं आहे. काही बहिणींच्या खात्यात पैसे आले नसतील त्यांनी कमेंट करून सांगा. पटापट कमेंट करा. ज्यांना कोणाला पैसे अजूनपर्यंत आले नसतील त्यांनी व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जा आणि कमेंट करून सांगा. नक्कीच तुम्हाला त्या संदर्भात उत्तर पाहायला मिळेल आणि तुमचं संपूर्ण कन्फ्युजन, तुमचं संपूर्ण टेन्शन आज या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होणार आहे. तुम्ही सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त आजचा हा व्हिडिओ खास करून लाडक्या बहिणींसाठी आहे. महत्त्वाची अपडेट आहे पुढे, व्हिडिओ पूर्ण बघा. सर्वात मोठी अपडेट समोर येत आहे लाडक्या बहिणींसाठी. या क्षणाची सर्वात मोठी अपडेट आहे. तर बघा, 2289 ज्या महिला होत्या त्या सरकारी कर्मचारी होत्या त्यांना आता योजनेचा लाभ त्यांचा बंद करण्यात आलेला आहे. बघा, राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्र विधानसभेत ही माहिती दिली आहे. तर ही जी माहिती आहे आदिती तटकरे मॅडमांनी दिलेली आहे. पुढे बघा, आदिती तटकरे म्हणाल्या, महाराष्ट्र सरकारने केलेल्या पडताळणीत आढळले की 2289 महिला सरकारी कर्मचारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी होत्या. त्या सर्व महिलांची ओळख पटली आहे आणि आता या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देणे बंद करण्यात आले आहे. तर अशा बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. ओके, हे बघा, आता तुम्हाला एक गोष्ट मी क्लिअर करून सांगतो. काही बहिणींना आता 2 योजनेचा काही बहिणी लाभ घेत आहेत. तर ते कसं, हे बघा, आता तुम्हाला PM किसान योजनेचे पैसे मिळतात 2000 रुपये आणि नमो शेतकरीचे पैसे मिळतात 2000 रुपये. हे 4-4 महिन्याच्या गॅपमध्ये असतात. म्हणजे PM किसानचे एका वर्षात 6000 रुपये प्लस करा, नमो शेतकरीचे एका वर्षात तुम्हाला 6000 रुपये मिळतात. म्हणजे टोटल किती झाले, 12000 रुपये. 12000 रुपये म्हणजे महिन्याचा 1000 पकडा. 12000 रुपये वर्षाला मिळतात 2 योजनेचे, PM किसान आणि नमो शेतकरीचे. म्हणजे महिन्याला 1000 रुपये मिळतात. तर ज्यांना नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचा लाभ मिळत आहे अशा बहिणींना 500 रुपये मिळतात फक्त लाडकी बहीण योजनेमार्फत. आलं लक्षात.
त्यामुळे 1500 रुपये कोणाला मिळतात आणि 500 रुपये कोणाला मिळतात ते पण मी तुम्हाला सांगितलं. जरी तुम्हाला एखाद्या योजनेमार्फत 1000 रुपये मिळत असतील तर मग लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहेत, असा निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये घेण्यात आलेला आहे. आलं तुमच्या लक्षात? चला, हे पण क्लिअर झालं, ही पण माहिती समजली. आता बघा महत्त्वाची खुशखबर. चला, ही माहिती पण तुम्हाला समजली. आता लाडक्या बहिणींना जून हप्ता आलेला आहे. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहेत. हे बघा, काही बहिणींना अजूनपर्यंत पैसे आले नसतील त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा. पुढे माहिती मी तुम्हाला देणारच आहे, काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला सर्व माहिती जी मी तुम्हाला सांगत आहे ना, ही सर्व माहिती तुमच्यासाठीच आहे, माझ्यासाठी नाही. आणि ही सर्व माहिती कामाची माहिती आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा. यामध्ये अशी माहिती तुम्हाला कोणीच सांगणार नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला काय काम करावं लागणार आहे ज्यामुळे तुम्ही अपात्र होणार नाही. तुम्ही काही चुकीची माहिती तर दिलेली नाही. हे सर्व गोष्टी यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात व्हिडिओमध्ये. थोडा व्हिडिओ लांब होतो परंतु तुम्हाला एक एक माहिती नीटपणे आणि एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगत असतो. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की एकदम मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगेल. ओके, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती महत्त्वाची आहे. पुढे बघा, या महिलांना लाभ मिळणार नाही. आता काही बहिणींचा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. आता कोणत्या बहिणींचा लाभ बंद करण्यात आलेला आहे बघा. हे बघा, ज्या महिला आधीपासून अन्य योजना जसे की संजय गांधी निराधार योजना 2 लाख महिला, नमो किसान योजना 7.70 लाख महिला जोडलेल्या आहेत, ज्या शासकीय सेवेत कार्यरत आहेत, आता यातील संख्या 50,000 पर्यंत जाऊ शकते. हे बघा, तर 50,000 पर्यंत जाऊ शकते. तसेच सरकारचे म्हणणे आहे की सरकारी विभागामध्ये ज्या महिला कार्यरत आहेत त्यांनी तात्काळ लाडकी बहीण योजनेतून मिळालेले हप्ते परत करावेत, अन्यथा त्यांच्या विरोधात कारवाई होईल. कारण या योजनेचा नियमच आहे की सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. बघा, तर आता काही बहिणी सरकारी कर्मचारी आहेत. जरी काही बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना माझं म्हणणं आहे, तुम्ही जरी सरकारी कर्मचारी असाल बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ जरी बघत असाल तर नीटपणे समजून घ्या मी तुम्हाला काय सांगत आहे. तात्काळ तुमचा फॉर्म रद्द करून घ्या. फॉर्म तुमचा रद्द करून घ्या. आणि जरी तुम्हाला असं सांगितलं जात असेल की जेवढे पण पैसे तुम्हाला मिळालेले आहेत ते हप्ते परत करा, तर ते हप्ते देखील तुम्ही परत करून घ्या. कशाला टेन्शन घेत आहेत? कारण तुम्ही आता सरकारी कर्मचारी आहात, तुम्हाला पैसे तर ऑलरेडी तुम्ही जे सरकारी नोकरीत आहात किंवा त्यामार्फत तुम्हाला पैसे मिळतातच. परंतु जे हे 1500 रुपयेचा हप्ता तुम्हाला मिळाला आहे ते परत करून टाका, नाहीतर बघा कारवाई होऊ शकते, असं देखील इथे सरकार सांगत आहे. बघा, या संदर्भात महत्त्वाची माहिती देखील समोर आली. तर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तात्काळ तुमचा फॉर्म हा रद्द करून घ्या, अन्यथा कारवाई होऊ शकते असं सरकार सांगत आहे. मी नाही सांगत आहे बरं, जे शासन तुम्हाला सांगत आहे, शासनाकडून जी माहिती आलेली आहे ती माहिती मी तुम्हाला सांगत आहे. आणि तुम्हाला एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. ओके, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बघा, कारण या योजनेचा नियमच आहे सरकारी कर्मचारी असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळू शकत नाही. पुढे बघा, याशिवाय अशा महिला ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा अधिक आहे, 25 लाख महिला आहेत ज्यांची छाननी केली जात आहे, तसेच अन्य कारणांमुळे अयोग्य आढळलेल्या 15 लाखांपेक्षा अधिक महिलांचीही छाननी केली जात आहे. बघा, तर 15 लाखांपेक्षा अधिक महिलांचीही छाननी केली जात आहे. सर्व लाडक्या बहिणींची छाननी होत आहे. या योजनेचा 12वा हप्ता म्हणजेच जून महिन्याच्या हप्त्यासाठी 30 जून 2025 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने 3,600 कोटी रुपयाच्या निधीच्या वितरणास मान्यता दिली आहे. यानुसार 30 जून पासून या योजनेचा 12वा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा होत आहे. तर दुसरीकडे या योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतही आता मोठी अपडेट हाती आली आहे. बघा, आता तुमच्या खात्यात पैसे आले,
मी तुम्हाला सांगितलं ना सुरुवातीलाच की राज्याचे मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 30 जून 2025 रोजी बघा 3,600 कोटी रुपये DBTवरती पाठवले आणि तिथून लाडक्या बहिणींच्या खात्यात आता 1500 रुपये येत आहेत आणि 30 जूनपासून पैसे येणे सुरू झाले आहे म्हणजे 1 जुलैपासून सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे। महत्त्वाचं जरी आपण पकडलं तर 1 जुलैपासून पैसे येणे सुरू झालेले आहे जून हप्त्याचे म्हणजे 1500 रुपये सर्व बहिणींच्या खात्यात जमा झालेले आहेत। चेक करा, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांच्याबद्दल पण सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा। परंतु आता अपडेट असे समोर आलेलं आहे की आता लाडक्या बहिणींना जुलै हप्त्याबद्दल पण आता अपडेट आलेले आहे। जुलैचे पण पैसे तुम्हाला लगेच 1500 रुपये मिळतील का, म्हणजे याच महिन्यात जुलै आणि जूनचे 1500 1500 3000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील का, याबद्दल जी अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेऊया। आता सर्वात मोठी अपडेट आहे, ही अपडेट आपल्याला समजून घ्यायची आहे, महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणींनो, ही अपडेट आपण समजून घेऊया। त्यानंतर मी तुम्हाला सांगतो सर्वात मोठी अपडेट। आणि ज्या बहिणींना अजूनपर्यंत जून हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील खात्यामध्ये, तर जूनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये आले नसतील बहिणींनो, तर आता व्हिडिओ पूर्ण बघा। तर जून हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट आहे, ज्यांना कोणाला पैसे आले नाही त्यांच्या संदर्भात माहिती मी तुम्हाला आता सांगतो। तर चला सर्व माहिती समजून घ्या। सर्वात मोठी अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मी तुम्हाला सांगतो बघा। चला आता आपण समजून घेऊया सर्वात मोठी अपडेट। हे बघा, जून हप्ता तुमच्या खात्यात जमा झाला, आता जुलै महिन्याचा हप्ता या तारखेला खात्यात येणार। तर आता जुलै हप्त्या संदर्भात पण एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। मे महिन्याचा हप्ता जून महिन्याच्या अगदी सुरुवातीलाच लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास देखील जुलै महिना उजळला आहे। यामुळे जुलै महिन्याचा लाभ कधी मिळणार, जुलैचा 13वा हप्ता मिळण्यासाठी ऑगस्ट महिना उजळणार की काय, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा लाभ जुलैमध्येच दिला जाईल असा दावा केला जातोय। मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर जुलै महिन्याचा लाभ या महिन्याच्या 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात दिला जाऊ शकतो बघा। असं जून महिन्यासोबत पण सांगण्यात आलं की जून महिन्याचा पण हप्ता जुलै महिन्यात 3ऱ्या किंवा 4थ्या आठवड्यात येईल, परंतु तेव्हा काही पैसे आले नाही। परंतु महत्त्वाचे अपडेट 30 जून रोजी पैसे DBTवरती पाठवण्यात आले आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये आलेले आहेत। आता तुमचा सवाल होता जून हप्त्याचे पैसे ज्यांना ज्यांना आले, आता त्यांचा सवाल असेल की जूनचे तर आम्हाला पैसे आले, मग जुलैचे पैसे कधी येतील। हे बघा, जुलैचे जे काही पैसे आहेत ना बहिणींनो, ते तुम्हाला 100% जुलै महिन्यातच मिळेल अशी माहिती आलेली आहे। आणि असं काही अधिकृत तारीख सरकारकडून जाहीर झालेली नाही जुलै महिन्याची, परंतु माझ्या माहितीनुसार जुलैचा हप्ता तुम्हाला मिळेल 20 ते 25 जुलै दरम्यान, या दरम्यान तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणार आहे। जून हप्त्यासोबत तुम्हाला जुलैचा हप्ता मिळणे शक्य नाही, तुम्हाला जुलैचा हप्ता वेगळा मिळेल 20 ते 25 जुलै दरम्यान। पुन्हा सांगतो 20 ते, हे बघा 20 ते 25 जुलै, 20 ते 25 जुलै या दरम्यान जुलैचा हप्ता तुमच्या खात्यात येईल। आता सध्या तुम्हाला जून महिन्याचा हप्ता आलेला आहे, सर्व लाडक्या बहिणींना जून हप्ता आलेला आहे, त्याबद्दल आता संपूर्ण माहिती समजून घ्या बघा। बहिणींनो, तुम्हाला जून हप्ता आलेला आहे, ज्या बहिणींना जून हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही, 1500 रुपये जून हप्त्याचे अजूनपर्यंत आलेले नाही, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे। किती वाजता आज तुमच्या खात्यात पैसे येतील, महत्त्वाचं, किती वाजता तुमच्या खात्यात आज पैसे येणार आहे समजून घ्या। किती वाजता, कोणत्या वेळेत, बघा कोणत्या वेळेत आज पैसे तुमच्या खात्यात येतील, कोणत्या वेळेत आज पैसे येणार आहेत त्याबद्दल समजून घ्या। हे बघा, सर्वात मोठी खुशखबर आता जाणून घेऊया आपण लाडक्या बहिणींनो। तर ज्यांना कोणाला जून हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही, सर्व बहिणींच्या खात्यात आले, परंतु काही बहिणींच्या खात्यात अजूनपर्यंत जून हप्त्याचे 1500 रुपये जमा झाले नसतील, त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आता बघा। सर्वात मोठी खुशखबर, आज कोणत्या वेळेत तुमच्या खात्यात जून हप्त्याचे 1500 रुपये येतील बघा माहिती आता। तर लाडक्या बहिणींनो, अशी काही तारीख किंवा वेळ देण्यात आलेला नाही, वेळ वगैरे काही देण्यात आले नाही, परंतु जून हप्ता जो आहे, जून हप्ता 1500 रुपये सुरू झालेले आहेत।
भरपूर बहिणींच्या खात्यात पैसे आले. ज्यांना कोणाला पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये यस टाईप करा, हो टाईप करा. ज्यांना नाही आले असतील त्यांनी नो टाईप करा, नाही टाईप करा. आणि बघा, ज्यांना कोणाला पैसे आले नसतील त्यांना पुढील 10-20 मिनिटात देखील पैसे येऊ शकतात किंवा 1 किंवा 2 तासात देखील पैसे येऊ शकतात. आज जरी आज पण पैसे आलेच नाही तर मग तुम्हाला 1 किंवा 2 दिवसात पैसे येऊन जातील. हे बघा, पैसे येणे सुरू झालेलं आहे बहिणींनो. तर 1 जुलैपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जून हप्ता आलेला आहे. 1 तारखेपासून तर तुम्हाला 8 जुलैपर्यंत पैसे येणारच आहेत. 1 जुलैपासून सुरुवात झालेली आहे. 8 जुलैपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येऊन जातील. सुरुवात झालेली आहे, सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे आलेले आहे. कारण 3600 कोटी रुपये हे कशासाठी पाठवले? मुख्यमंत्री साहेबांनी लाडक्या बहिणींसाठी पाठवले. 3600 कोटी हे DBTवरती पाठवले आणि आता तुमच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये येत आहेत. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येत आहेत. चेक करा तुम्ही, पटकन मोबाईलचे SMS चेक करा, कारण पैसे येणे सुरू झालेले आहे. सर्व बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू झालेले आहे. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती आपण जाणून घेतली. एकदम सिंपल सोप्या भाषेत मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे. तुम्हाला सर्व माहिती समजली असेल. एक अपडेट मी तुम्हाला नीटपणे एकदम सोप्या सिंपल भाषेत सांगितलेलं आहे. ठीक आहे, मग आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा. शेजारील घंटीचं बेल आयकॉन प्रेस करा. ऑल नॉर्थ सिलेक्ट करा. आपण भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.